हे धोरण बदलणं गरजेचं आहे. तरी कोल्हापूरसारखा विचार केला तर 211च्या आत रे. आता पुराच्या ठिकाणी सौर ऊर्जा पंप कसे बसवायचा हा प्रश्न या ठिकाणी. सौर ऊर्जेचा विषय आला, मागेल त्याला सौर ऊर्जा. शेती नदीकाठी अनेक ठिकाणी पूर येतात. आता पुराच्या ठिकाणी सौर ऊर्जा पंप कसे बसवायचा हा प्रश्न या ठिकाणी. त्याचा विचार कुठे शासन करताना दिसत नाही. आता ऑनलाईन ज्यावेळी तुम्हाला एजी कनेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला आता सौर ऊर्जा असल्याशिवाय तुम्हाला एजीचा अर्ज त्या ठिकाणी भरतायत. हे धोरण बदलणं गरजेचं आहे. जिथं शक्य असेल तिथं करण्याबद्दल आमचं दुमत या ठिकाणी नाही आहे. परंतु नदीकाठी आज अनेक जिल्हे आहेत ज्यांचं एकूण 94% शेतकरी कोल्हापूरसारखा विचार केला तर 211च्या आत आहेत. ते बसवू शकत नाहीत कारण की आज आम्ही पंप बसवायलाच नदीवर कुणाची तर परवानगी घेतो आणि मग पंप बसवायला आम्हाला जागा त्या ठिकाणी तिथं हा सौर ऊर्जा प्रकल्प चालणार नाही. त्यामुळे त्याचा फेरविचार परिस्थितीनुसार करावा अशी माझी अपेक्षा आहे. मागेल त्याला वीज शून्य वीज दर अशा घोषणा झाल्या, परंतु आता नव्यानं MERC पुढे शासनानं TODचं प्रकरण आणलेलं आहे. त्याला विरोध आहे. तो त्याचा उल्लेख आम्ही बजेटमध्ये या ठिकाणी करूच. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.